लोकवाणी न्यूज, जनसामान्यांचा आवाज। सामाजिक भान जपत आणि पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देत देगलूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दीपक शहाणे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा एक आगळावेगळा उपक्रम राबवला। पारंपरिक केक, फुगे, सजावट यापेक्षा वेगळा विचार करत त्यांनी स्मशानभूमीत वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा जीवनदायी संदेश दिलाय। मृत्यूच्या शांततेत नवजीवनाचे बीज पेरणारा हा उपक्रम एकनाथ टेकाळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। स्मशानभूमीसारख्या ठिकाणी झाडे लावून समाजात पर्यावरण प्रेम, माणुसकी आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल संदेश पोहोचवणारे दीपक शहाणे हे खासदार अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू म्हणून परिचित आहेत। त्यांनी दाखवून दिले की वाढदिवसासारखे खास क्षण केवळ आनंद साजरा करण्यासाठी नव्हे तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असू शकतात। या उपक्रमावेळी संपादक गजानन टेकाळे, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, स्वच्छतेचा जागर ग्रुपचे सूर्यकांत स्वर्णकार, सत्यनारायण नागोरी आदी उपस्थित होते। माझे मोठे बंधू दीपक अण्णा शहाणे व माझे मार्गदर्शकच्या 57व्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्मशानभूमी येथे येऊन वृक्षारोपण वगैरे केलो होतो वाढदिवसानिमित्त। असं सर्वांनी प्रेरणा घ्यावी, वृक्षारोपण करून वाढदिवस करावा, साजरी करावा। टेकाळे परिवारातर्फे दीपक अण्णा शहाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। 13 जून माझ्या 57व्या वाढदिवसानिमित्त माझे लहान भाऊ गजू टेकाळे आणि एकनाथराव टेकाळे या दोघांनी माझा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे तसेच आपले देगलूरचे जे स्वच्छता दूत आहेत सत्तू भैया आणि आमचे SS स्वर्णकार साहेब, मी या सर्वांचा अतिशय ऋणी आहे। आणि एक अतिशय स्तुत्य उपक्रम यांनी या स्मशानभूमी परिसरामध्ये घेतल्यामुळे माझ्या जीवनातला सर्वात अविस्मरणीय वाढदिवस आज या पद्धतीने साजरा केल्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो। आणि असेच वाढदिवस या वृक्षारोपणाने सर्वांनी साजरं करावं असंही मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो। आणि परत एकदा मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।